यानंतर पुढचा जो टाइप आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी, हा सुद्धा एक सिंपल टाइप आहे। या टाइपमध्ये काय दिलेलं आहे बघा, बायोडिग्रेडेबिलिटी ऑफ पॉलिमर याच्यामध्ये दोन टाइप आहेत, बायोडिग्रेडेबल पॉलिमर, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर। एकदम सिंपल टाइप आहे। या टाइपमध्ये बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे नक्की आपण कोणत्या पॉलिमरला बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणणार आहे, तर जे पॉलिमर मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू डिकम्पोज होतं, जे पॉलिमर मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू डिकम्पोज होणार आणि डिकम्पोज झाल्यानंतर त्याचा एन्व्हायरमेंटवरती कोणताही इफेक्ट होत नाही, अशा पॉलिमरला आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणतो। आणि जे पॉलिमर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साहाय्याने डिकम्पोज होत नाही, बघा, जे पॉलिमर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साहाय्याने डिकम्पोज होत नाही त्याचा एन्व्हायरमेंटवरती हजार्डस इफेक्ट होतो, बरोबर, म्हणून त्या पॉलिमरला तुम्ही काय म्हणणार आहे, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर। मग बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे एक्झाम्पल आहे PHBV, त्याचबरोबर नायलॉन 2 नायलॉन 6, हे जे पॉलिमर आहेत यांना तुम्ही बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणणार। आणि नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत बेकेलाइट आहे, त्याचबरोबर नायलॉन 6 आहे, हे जे पॉलिमर आहेत नॉन बायोडिग्रेडेबल आहेत। म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे बायोडिग्रेडेबिलिटी पॉलिमरचे दोन टाइप आहेत, बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल। बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे जे पॉलिमर ज्या पॉलिमरवरती मायक्रो ऑर्गॅनिझमचा इफेक्ट होतो आणि ते पॉलिमर इझिली डिकम्पोज होतात। मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साहाय्याने जे पॉलिमर इझिली डिकम्पोज होतात, ज्यांचा एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होत नाही, त्यांच्यापासून पोल्युशन तयार होत नाही, अशा पॉलिमरला तुम्ही बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणणार। आणि नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे जे पॉलिमर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साहाय्याने डिकम्पोज होत नाही, त्यांचा एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होतो, म्हणजेच त्या पॉलिमरपासून पोल्युशन तयार होतं, अशा पॉलिमरला नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणणार। एक्झाम्पल आहे बेकेलाइट नायलॉन 6,6, ठीक आहे।